सध्या चर्चेत असलेली बातमी म्हणजे पुण्यातल्या कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न। फक्त पुणेच नाही तर जवळजवळ सगळ्या शहरांमध्ये कचऱ्याचा प्रश्न अनुत्तरितच आहे। जागोजागी कचऱ्याचे खच साचलेले दिसतात, ज्यामुळे सर्वसामान्यांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होतोय। सरकारतर्फे स्वच्छतेबाबतीत जागृती करण्याचा प्रयत्न केला जात असला तरीही पुण्याच्या महिलांनी कचरा निवारणाच्या संदर्भात काही त्यांची मतं आमच्यासोबत शेअर केली आहेत। निवडून आल्यापासून कोणी नगरसेवक आमच्या इथे आलेले नाहीयेत की तुमचा काय प्रश्न आहे किंवा काय तुमच्या समस्या आहेत का। आणि आम्ही जेव्हा हेल्पलाईनवर हे करतो तेव्हा ते सांगतात की नंतर आम्ही येऊ, फोन करू वगैरे, पण ते तसं काही रिस्पॉन्स आम्हाला मिळत नाहीये। कचऱ्याचा त्रास म्हणजे आम्ही कचरेवाली कचरा घेऊन जाते, पण ते कचरा पेटी जी आहे तिथे खूप कचरा साठलेला आहे, तर त्याच्यामुळे असं त्रासदायक होतं, वास येतो, तिथनं जाणं अवघड आहे। आणि महानगरपालिकेच्या जवळ आपण राहतोय तरी पण असं स्वच्छ वाटत नाहीये। इथे एरिया जो आहे गावठाण म्हणलं की लोकांना नको वाटतंय। आता सगळीकडे करसा साठल्यामुळे मुलांना सुट्ट्या आहेत, खालीच खेळायला सोडायचं तरी नको वाटतं। सगळीकडे वास, आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय। मुलांना म्हणजे स्वच्छता शिकवायची तर त्या आपणच असं पाय केल्यावर त्यांना निरुत्तर केल्यासारखं होतं। आपण मुलांना जे शिकवतो संस्कारातनं, तर इथंच पाहिल्यावर घाण त्यांना काय शिकवणार आपण आणखीन। आज जो या भागाचा नगरसेवक आहे, कोण आहे, काय इथली समस्या काय, एकदाही कोणी विचारायला आलं नाहीये। काय इथला प्रश्न कसला गंभीर होत चाललेला आहे त्याच्याविषयी दखल घेतली जात नाहीये। आम्ही जी समस्या समजुतीने सांगतो त्याची जर दखल घेतली नाही तर मग जन आंदोलन पेटल्याशिवाय राहत नाही आणि त्याला वेगळं वळण लागलं की ह्याचा राजकारणाचा भाव केला जातो। हे चुकीचं आहे। प्रथम समस्या थोडी असताना सोडवली गेली तर चांगलं। आमचा कचरा झाडला जातोय रस्त्यानी, पण बागेत आम्ही फिरायला गेलो तर सगळीकडे कचराच कचरा असतो। म्हणजे जिथं आरोग्यासाठी जायचं तिथं सुद्धा सगळं कल्याणच झालंय। 18 दिवस झाले कचरा काढलेलाच नाहीये, सगळे ओसंडून वाहत आहेत कचरा पेट्या। काय करायचं आम्ही? आमच्या इथं मुलं जेवायला येतात, त्या मुलांच्या याच्यावर कीटक वगैरे बसतात, डास वगैरे होतात, त्याचा आम्हाला खूप त्रास होतो। आणि इथे सांगितलेल्या माणसांना स्वच्छ ठेवा तरी ते ठेवत नाहीत, आम्हाला उलट आमच्या गाड्या काढून स्वतःचा कचरा तिथे ठेवायला बघतात। असा आम्हाला त्यांचा खूप त्रास आहे। आम्ही मेस चालवतो इथं आणि आमच्याकडे मुलं जेवायला येतात, त्या मुलांना ह्या कचऱ्याचा खूप त्रास होतो, त्यामुळे आमच्या बिझनेसवर परिणाम झालाय। मुलं कमी झालीत जेवणारी। महापौर विदेशी दौऱ्यावर जाणं चुकीचं आहे। पहिला हा प्रश्न सोडवला पाहिजे त्यांनी, तो महत्वाचा आहे। विदेशी दौरे काय करतायत? लोकांचे पहिले आरोग्याचे प्रश्न सोडवा ना तुम्ही, आणि मग तुम्ही कुठे जायचंय तिथे जाऊ शकताय, पण पहिला आमचा प्रश्न सोडवा। तुमच्याही आजूबाजूला अशा पद्धतीची अस्वच्छता असेल आणि त्यावर नक्की उपाय कसा केला जावा असं तुमचं मत तुम्हाला नोंदवायचं असेल आणि त्यावर नक्की उपाय कसा केला जावा याबाबत तुम्हाला मत नोंदवायचं असेल तर घे भरारीच्या फेसबुक पेजवर तुम्ही तुमची मतं नक्की नोंदवू शकता। पावसाळा अगदी उंबरठ्यावर येऊन ठेपलाय, अशा वेळी कचऱ्याची विल्हेवाट वेळीच न लावल्यास 26 जुलैची पुनरावृत्ती होण्यास वेळ लागणार नाही हे लक्षात असू द्यात आणि आपल्या परीने परिसराची स्वच्छता राखा। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा।